कौशल्य आहे. हो. ही नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आत्मविश्वासपूर्ण भाषणाच्या गुरुकिल्लीबद्दल. आपल्याकडे यावर आधारित काही माहिती आहे आणि आपण त्यातून भाषणाचा प्रभाव कसा वाढवायचा याचे काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. हो, नक्कीच. म्हणजे भाषणापूर्वी काय करायचं, बोलताना काय लक्षात ठेवायचं आणि भाषणानंतरही काय महत्त्वाचं आहे, या सगळ्या टिप्स आपण बघू. अगदी. आणि यातला महत्वाचा भाग म्हणजे आत्मविश्वास काही असाच येत नाही. तो मिळवावा लागतो विशिष्ट कृती आणि मानसिकतेतून. बरोबर. म्हणजे हे शिकता येण्यासारखं कौशल्य आहे. हो, ही माहिती तेच सांगते, अगदी सोप्या टप्प्यांमध्ये. छान. चला तर मग सुरू करूया. स्टेजवर जाण्यापूर्वीची जी एक धाकधूक असते ना, त्यासाठी काही खास तंत्र सांगितली आहेत का यात, पटकन करता येण्यासारखी? हो, आहेत की. काही जलद तंत्र आहेत. पहिलं म्हणजे पॉवर ब्रीदिंग. अगदी सोपं. पॉवर ब्रीदिंग ते कसं करतात? 4 सेकंद श्वास घ्यायचा, 4 सेकंद रोखून धरायचा आणि मग 6 सेकंदात हळू सोडायचा. 2-3 वेळा केलं तरी फरक जाणवतो. अच्छा, म्हणजे शांत व्हायला मदत होते. अगदी. दुसरं आहे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. म्हणजे स्वतःशीच सकारात्मक बोलणं. जसं की मी तयार आहे किंवा मी हे करू शकतो किंवा शकते, असं काहीसं. आणि तिसरं आहे पॉवर पोज. म्हणजे थोडं ताठ उभं राहणं, खांदे मागे, हात कमरेवर. अच्छा, ती वंडर वुमन पोज सारखी. बरोबर, अगदी तसंच. याने काय होतं की शरीर आणि मन दोन्ही तयार होतात असं म्हणतात. इंटरेस्टिंग. म्हणजे शारीरिक स्थितीचा थेट परिणाम होतो आपल्या मानसिक स्थितीवर? हो, नक्कीच. ठीक आहे. आता भाषणादरम्यान काय महत्वाचं आहे? म्हणजे आपण बोलतोय, शब्द वापरतोय, पण त्या पलीकडे देहबोलीचं काय? हो, देहबोली खूपच महत्वाची. म्हणजे बघा, पहिली गोष्ट म्हणजे श्रोत्यांमध्ये सगळीकडे नजर फिरवणं. एकाच व्यक्तीकडे किंवा नुसतं खाली बघणं टाळावं. म्हणजे सगळ्यांशी कनेक्टेड वाटतं. अगदी. दुसरी गोष्ट म्हणजे हातवारे. ते नैसर्गिक असावेत. उगाच जास्त हातवारे नकोत, पण मुद्दे सांगताना सहजपणे वापरले तर चालतात. ओके. आणि उभं कसं राहावं? ताठ पण सहज. खांदे रिलॅक्स्ड. दोन्ही पायांवर समान भार. जास्त हिळीनं डुलणं टाळावं. स्थिर राहून बोलणं अधिक प्रभावी वाटतं. आणि आवाजाबद्दल काही? आवाजात स्पष्टता हवी आणि योग्य ठिकाणी थांबावं, म्हणजे पॉज. त्याने बोलण्याला वजन येतं. चेहऱ्यावरचे भाव पण महत्वाचे आहेत. म्हणजे विषयानुसार गंभीर किंवा आनंदी भाव आणि थोडं स्मितहास्य. हो, अगदी. त्याने ऐकणाऱ्याला अधिक आपलंसं वाटतं. हे झालं बोलतानाचं. पण भाषण संपल्यावर काय? झालं भाषण, उतरलो स्टेजवरून की तिथेच संपलं सगळं? नाही, तिथे पण काही गोष्टी आहेत. माहितीनुसार शेवटचं वाक्य शांतपणे स्मितहास्य करत संपवावं. ओके. आणि लगेच मागे न वळता एक क्षणभर थांबावं. श्रोत्यांची प्रतिक्रिया बघावी, स्वीकारावी. आणि मग येते इंटरनल ग्रॅटिट्यूड. म्हणजे काय नक्की? म्हणजे मनातल्या मनात स्वतःला शाबासकी द्यायची. अरे वा, जमलं, किंवा ठीक झालं. काही चुका झाल्या असल्या तरी स्वतःला दोष न देता जे चांगलं केलं त्याची नोंद घ्यायची. अच्छा, म्हणजे स्वतःबद्दल पॉझिटिव्ह राहणं. हो, याने पुढच्या वेळेसाठी आत्मविश्वास वाढतो. हे सगळं ऐकून वाटते की तयारी, सादरीकरण आणि नंतरचं आत्मपरीक्षण हे सगळंच महत्वाचं आहे. पण अनेकांना ती भीती असते ना स्टेजवर जायची, बोलण्याची. त्यावर मात करण्यासाठी काय उपाय सांगितले आहेत? हो, भीती वाटणं हे अगदी नैसर्गिक आहे. हे आधी मान्य करायला हवं असंही माहिती सांगते. बरोबर. आणि भीती कमी करायला काही टिप्स आहेत. जसं की भाषणाचं पहिलं वाक्य ठरवून ठेवणं. म्हणजे सुरुवात सोपी जाते. चांगली आयडिया आहे. भाषणाला एक संवाद समजावा, परीक्षा नाही. लोकांकडून काय प्रतिक्रिया येईल याचा विचार करण्याऐवजी आपलं म्हणणं कसं मांडायचं यावर लक्ष केंद्रित करावं. आणि सरावाचं काय? सराव महत्वाचाच. रोज आरशासमोर उभं राहून 5 मिनिटं बोलण्याचा सराव करायला सांगितला आहे. आणि शक्य असेल तर स्वतःचं बोलणं रेकॉर्ड करून ऐकावं. स्वतःला ऐकलं त्याने काय होईल? त्याने आपल्याला आपल्या चुका कळतात. कुठे थांबायला हवं, आवाज कसा आहे हे समजतं. सुधारणा करता येते. आणि परत तोच मुद्दा येतो शारीरिक ठेवणीचा. म्हणजे पॉवर पोज वगैरे. हो, ताठ बसल्याने किंवा उभं राहिल्याने सुद्धा आपोआप थोडा आत्मविश्वास वाढल्यासारखं वाटतं. खरंय. म्हणजे स्पष्ट आहे की आत्मविश्वासपूर्ण भाषण हे फक्त बोलण्याचं कौशल्य नाही, तर शारीरिक आणि मानसिक तयारीचं एकत्रीकरण आहे. अगदी बरोबर. तयारी, सादरीकरण करतानाची सजगता आणि नंतरचं आत्मपरीक्षण सगळंच महत्वाचं.
यश फक्त शब्दांवर नाही, तर तुमचा एकूण वावर कसा आहे यावरही अवलंबून आहे. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. हे शारीरिक आणि मानसिक पैलू कसे एकमेकांशी जोडलेले आहेत हेच यातून दिसतं. आणि या माहितीच्या आधारावर माझ्या मनात एक विचार येतोय. बोला ना. जर भाषणाआधी आणि भाषणादरम्यान आपण जाणीवपूर्वक वापरलेली देहबोली आपल्या त्या क्षणाच्या आत्मविश्वासावर इतका परिणाम करू शकते, हो, तर रोजच्या जीवनात सुद्धा, म्हणजे अगदी साध्या परिस्थितीतही जर आपण नेहमीच अशी आत्मविश्वासाची देहबोली ठेवली, तर त्याचा आपल्या एकूण स्वप्रतिमेवर आणि कायमस्वरूपी आत्मविश्वासावर किती खोलवर परिणाम होऊ शकेल यावर विचार करायला हवा.